रक्षाबंधन 8 की 9 ऑगस्ट रोजी भद्रा काळ कोणचा? कोणत्या मुहूर्तावर राखी बांधायची? हे सर्व रक्षाबंधनविषयी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. रक्षाबंधन हा हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्त्वाचा सण मानला जातो. बहीण आणि भावाच्या नात्याचा उत्सव म्हणून हा सण सर्वत्र साजरा केला जातो. यंदा रक्षाबंधन हा सण 8 ऑगस्टला साजरा करायचा की 9 ऑगस्टला असा सर्वांनाच प्रश्न पडलेला आहे. खरं तर यंदाची पौर्णिमेची तिथी 8 ऑगस्ट 2025ला दुपारी 2:12 सुरू होणार आहे. तर 9 ऑगस्टला दुपारी 1:21 संपणार आहे. पण हिंदू धर्मात कोणत्याही व्रत आणि सण साजरा करण्यासाठी सूर्योदय तिथी अर्थात सूर्योदयाच्या वेळी जी तिथी सुरू होते त्याला महत्त्व आहे. तर यंदा पौर्णिमेचा उदय तिथी 9 ऑगस्टला आहे. त्यामुळे यंदा रक्षाबंधन 9 ऑगस्टला साजरा केला जाईल. भद्रा काळ 8 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 2:12 सुरू होईल आणि 9 ऑगस्ट 2025 रोजी पहाटे 1:52 संपेल. पंचांगानुसार या दिवशी दिवसभर राखी बांधण्यासाठी शुभ काळ असेल, कारण भद्रा 8 ऑगस्ट रोजी संपलेला असेल. रक्षाबंधन हे भाऊ आणि बहिणीमधील प्रेम, विश्वास आणि संरक्षणाचे प्रतीक आहे. यावर्षी राखीच्या सणावर 2 शुभयोग देखील आले आहेत. या शुभयोगात भावाच्या मनगटावर रक्षासूत्र बांधणे खूप शुभ मानले जाते. भाऊ आयुष्यभर आपल्या बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देतो. यंदाचे रक्षाबंधन सर्वांना आनंददायी जावो. सर्वांनी आनंदाने उत्साहात हा सण साजरा करावा. रक्षाबंधनाच्या दिवशी 2 प्रकारचे महत्त्वाचे शुभ योग होणार आहेत व हे योग सणाचे महत्त्व वाढवत आहेत. यामध्ये सौभाग्य योग व सर्वार्थ सिद्धी योग 9 ऑगस्टच्या सूर्योदयापासून ते दुपारी 2:15 हे शुभ योग राहतील. हा मंत्र म्हणून बहिणीने भावाला राखी बांधावी. धन्यवाद. माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि माझ्या चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तसेच सबस्क्राईबही करायला विसरू नका.